तर जराही मूड नव्हता केक कटिंगला जायचा, तब्येत बरीच नव्हती. पण मुलीच्या आग्रहाखातर जावं लागलं. नंतर तिला वाईट वाटेल, कारण ती प्रत्येक मदर डेच्या दिवशी माझा केक कटिंग करते. त्यामुळे आता तयारी करून मला निघावंच लागलं. तिने असा माझ्यासाठी खूप छान केक घेतला. त्यानंतर मग आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलो आणि केक कटिंग केला. तर आधी आम्ही केक कटिंग केली. त्यानंतर मग आम्ही जेवण ऑर्डर केलं. जोपर्यंत जेवण येत होतं तोपर्यंत केक कटिंग झाली. सगळ्यांना खूप भूक लागली होती आणि मग सगळ्यांनी छान जेवण केले आणि त्यानंतर एक छोटीशी आईस्क्रीम पार्टी झाली आणि मग आलो आम्ही घरी. अशा पद्धतीने आमचा मदर डे सेलिब्रेशन केला आम्ही. तर तुम्ही कसा केला तेही कमेंट करून सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.